सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियम मागील मालपाणी मार्केट परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादानं हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शांताराम आव्हाड यांच्यावर आरोपींनी लाकडी दांड्यानं हल्ला करत तोंड आणि छातीवर गंभीर मारहाण केली आहे। यावेळी परिसरात मोठी खबराट पसरली। दरम्यान वडिलांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या गणेश आव्हाड यांनाही आरोपींकडून धमकावण्यात आल्याची माहिती आहे। इथे गाडी लावू नका, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देत वाद सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। घटनेदरम्यान आरोपींकडून कोयता उगारून दहशत निर्माण करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। संविधान न्यूज, नाशिक। मी गणेश शांताराम आव्हाड, रुद्र रेसिडेन्सी संभाजी स्टेडियम जवळ मी राहिला आहे। तर अनेक दिवसांपासून आम्ही तिथे गाडी लावतो, आपलं सॅमसोनाइट कंपनीचं गोडाऊनच्या बाजूला। तर तिथे समोरच्या हाऊसवाल्यांनी ना माझ्या वडिलांना तिथे असं भांडण केलं का इथे गाडी लावू नका वगैरे। माझ्या वडिलांना हात उचलला आहे त्यांनी, तर आम्ही केस केली त्याच्यावर। आणि मी त्याला समजवायला गेलो, दादा म्हटलं काय झालं, तर त्यांनी माझ्यावरती दगडफेक आणि कोयता काढला होता।